वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे संस्कृती. या प्रकरणामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. त्यातील आज आपण अभ्यासाला उपघटक घेतलेले आहेत चौथा, संस्कृतीची वैशिष्ट्ये. यापूर्वीचे 3 उपघटक पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा. ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला क्रमाने पाहता येऊ शकतात. चला तर पाहूया आपण. चौथा उपघटक आहे 5व्या प्रकरणातील संस्कृतीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, संस्कृती शिकावी लागते. शिकावी लागते म्हणजे लर्न करावी लागते, शिकावी लागते. संस्कृती ही जैविक वारशातून मिळत नाही. म्हणजे आपल्याला जैविक वारसा जसा आपल्या कुटुंबामध्ये वारसा मिळतो अशी वारशाने भेटत नाही, तर ती सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येक सदस्य शिकत असतो. समाजामध्ये तो शिकत असतो प्रत्येक व्यक्ती. सांस्कृतिक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया ही प्रतिकात्मक आंतरक्रियेतून घडत असते आणि प्रतिकात्मक अशा गोष्टी असतात, आंतरक्रिया असतात, एकमेकांशी संबंधित असतात. यातून समाजामध्ये हे शिकायला मिळतं. म्हणजे प्रतीके, हावभाव यातून संस्कृती शिकली जाते. आणि ती आता प्रतीकं कोणती आहेत आपण ती पाहिलं. उदाहरणार्थ स्वस्तिक, नारळ अशी जी काही प्रतीकं पाहिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला अनुवंशिकतेतून मिळत नाही, म्हणजे जन्माने भेटत नाही आहे, तर समाजात वावरत असताना आलेल्या अनुभवातून शिकली जाते. मग समाजात आपण वावरतो, आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, माणसं भेटतात, घटना प्रसंग घडतात, त्यातून आपल्याला ते शिकायला मिळतं. प्रत्येक संस्कृतीचे सदस्य इतरांबरोबरच्या देवाणघेवाणीतून काही आदर्श वर्तन पद्धती शिकत असतात आणि मग प्रत्येक संस्कृतीमधले देवाणघेवाण होते. एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीमध्ये काही बाबी घेतल्या जातात, देवाणघेवाण होते आणि आदर्श अशा प्रकारची वर्तन पद्धती शिकतात लोक व त्यातूनच त्यांचे जीवन घडते आणि माणसाचं जीवन घडतं. भावी पिढी आदर्श वर्तन पद्धती शिकतात व त्यातूनच भावी पिढीमध्ये संस्कृती अंगीकारली जाते. मग नवीन पिढी नवीन प्रकारचे संस्कृतीचा अंगीकार करतात. आदर्श वर्तन पद्धती ते शिकतात. समाजामध्ये हे शिकलं जातं. 2. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही अमूर्त. अमूर्त म्हणजे न दिसणारी, की तर काही मूर्तीचा आकार नाही आहे कुठला. संस्कृती ही समाजातील व्यक्तींच्या विचारातून किंवा त्यांच्या सवयीतून दिसते. संस्कृती म्हणजे काय तर विचार आणि सवयी यातून ती दिसून येते. काही प्रमाणात त्यांच्या आचरणातून दिसते. थोडक्यात आचरण म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसते. थोडक्यात आपण संस्कृती बघू शकत नाही, म्हणजे दिसत नाही आहे ती, तर ती व्यक्तीच्या वर्तनातून अनुभवली जाते. म्हणजे व्यक्ती कसा वर्तन करतोय, समाजात कसा वागतोय, त्यातून संस्कृती दिसून येते. या वर्तन पद्धतीमध्ये काही विशिष्ट रचना दिसते, त्याला आपण संस्कृती म्हणतो. जी रचना दिसते या वागण्याच्या बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याला संस्कृती असं म्हणतात. म्हणून हे महत्त्वाचं वैशिष्ट्य, संस्कृती अमूर्त असते, ती दिसत नाही. तिसरं वैशिष्ट्य, संस्कृती ही सामूहिक असते. म्हणजे सगळ्यांची मिळून असते, पर्सनल वैयक्तिक नसते एकाची. संस्कृती ही मानवनिर्मित असली तरी ती कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, मानवनिर्मित आहे पण ती एका व्यक्तीच्या मालकीची नाही. एखादी संस्कृती तेथील भौगोलिक परिस्थितीतून, त्या समाजाच्या भूतकाळातून, तेथील लोकांच्या श्रद्धा आणि मूल्यांमधून तसेच त्यांच्या समृद्ध वारशातून जन्माला आलेली असते. एखादी संस्कृती असेल कोणतीही, ती त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय आहे, तो समाज कसा विकसित गेला आहे, मागे कसा होता, वर्तमान काळात कसा आहे, म्हणजे भूतकाळाचाही विचार होतो. त्या लोकांच्या श्रद्धा आणि मूल्य कसे आहेत, त्यांचा वारसा काय आहे, यानुसार जन्माला येते. त्या समाजाचा भाग म्हणून सर्वच व्यक्ती त्या संस्कृतीचा भाग बनतात आणि मग सगळ्या त्या व्यक्तीची मिळून ती संस्कृती निर्माण होते. त्यांची भाषेचा पण महत्त्वाचा भाग आहे इथे. भाषा, शिष्टाचार म्हणजे वागणं बोलणं समाजामध्ये समान असतात त्या त्या संस्कृतीमध्ये. म्हणूनच संस्कृती सामूहिक असून वैयक्तिक नाही असे म्हटले जाते. संस्कृती सामूहिक नाही, वैयक्तिक आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये जमिनीवर बसून जेवणं, परदेशामध्ये टेबलवर बसून जेवतात समानतेने. 4. संस्कृती ही मानवनिर्मित असते, माणसाने निर्माण केलेली आहे, निसर्गाने नाही. संस्कृती ही मानवाच्या सामाजिक आंतरक्रियेतून निर्माण होते. समाजामध्ये आंतरक्रिया देवाणघेवाण होतात, त्यातून संस्कृती निर्माण होते.
ती आपोआपच उदयास येत नाही. त्यामुळे संस्कृतीचे अस्तित्व त्या समाजाच्या अस्तित्वावर अवलंबून असते. जोपर्यंत तो समाज गट अस्तित्वात आहे तोपर्यंत ती संस्कृती अस्तित्वात राहते. ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. माणसाने निर्माण केलेली ही संस्कृती आहे. हे झालं चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य आहे संस्कृती आदर्शात्मक असते. एक मॉडेल असतं संस्कृती म्हणजे. प्रत्येक संस्कृतीमध्ये विचार व नियमने असतात. विचार असतात, नियम असतात. हे विचार आणि नियमने नेहमीच आदर्श स्वरूपाचे असतात. एक आयडियल असतात. समाजातील आदर्श वर्तन पद्धती व नियम तसेच बौद्धिक, कलात्मक आणि विविध सामाजिक आदर्शांची एकत्रित बांधणी म्हणजे संस्कृती. म्हणजे समाजामध्ये एक अयोग्य अशा आदर्श पद्धती असतात, नियम असतात, बौद्धिक आणि कलात्मक अशा बाबी असतात. या सगळ्यांची एकत्रित बांधणी म्हणजे संस्कृती असते. म्हणजे संस्कृती म्हणजे एकच बाब नाही, त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या आदर्श संस्कृतीलाच प्रोत्साहन दिले जाते आणि चांगलं जे आहे त्या आदर्श संस्कृतीला प्रोत्साहन मिळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे सहावं. संस्कृती हस्तांतरित केली जाते. हस्त म्हणजे हात. एका हातातून दुसऱ्या हाताकडे म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. पालक, शिक्षक, धर्मगुरू, जनसंपर्काची साधने आणि समाजातील इतर सदस्य आदर्श अशा वर्तन पद्धती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत असतात. म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसरीकडे ही संस्कृती जाते. अर्थात काही वेळेस ही क्रमवारी उलटी होताना दिसते. कधी कधी उलटं पण होतं. मागच्या पिढीकडून पुढची पिढी शिकते, पुढच्या पिढीकडून मागची पिढी शिकते, उलटंही होतं. त्याचं उदाहरण पहा. सध्याच्या तांत्रिक विकासाच्या काळात अनेकदा आधीची पिढी नवीन पिढीकडून शिकते, नवीन पिढीकडून नवीन तंत्रज्ञान शिकताना दिसते. पहा की नातू आजोबाला शिकवतो मोबाईल कसा चालवायचा. म्हणजे नवीन पिढी जुन्या पिढीला शिकवते. त्याचबरोबर काही वेळेस संस्कृतीचे हस्तांतरण समस्तरीय पिढीकडे होताना दिसते. समस्तरीय पिढीकडे ते समान वयाच्या पिढीकडे होताना दिसते. उदाहरण पाहू आपण. अनेकदा आपल्या समवयस्कांकडून पेहरावाच्या पद्धती, आपल्या मित्रमंडळींच्याकडून राजकीय विचार इत्यादींच्या देवाणघेवाणीतून संस्कृतीचे हस्तांतरण होते. बहुतांशी वेळेस हे हस्तांतरण कळत नकळत होते. आपण कळत नकळत एकमेकांचं अनुकरण करतो आणि त्यातून ही संस्कृती हस्तांतरित होत असते. पुढचं सातवं वैशिष्ट्य आहे संस्कृती सतत परिवर्तन होत असतं. संस्कृतीमध्ये परिवर्तन म्हणजे बदल होत असतो. कायम स्थिर नाही आहे, ती बदलती आहे. संस्कृतीमध्ये सतत बदल घडत असतात. बदलत्या काळानुसार काही श्रद्धा, परंपरा, रूढी मागे टाकल्या जातात व नवीन पद्धती अंगीकारल्या जातात. म्हणजे काही नवीन याचा स्वीकार केला जातो. जुनं टाकाऊ असेल तर टाकून दिलं जातं. मग त्या रूढी, परंपरा, प्रथा काय असेल ते. भाषा व शिष्टाचार यात बदल होताना दिसतात. आता पहा बरं का, त्याचं उदाहरण पाहू आपण. व्हॉट्सअपवरून संदेश द्यायला लागल्यापासून इंग्रजी भाषेमध्ये खूप बदल होताना दिसतो. आता पहा व्हॉट्सअपवर किती वेगवेगळ्या भाषा वापरल्या. इंग्रजी, मराठी, हिंदी इंग्रजी, त्याला इंग्लिश म्हणतात. हिंदी इंग्रजी आणि मराठी त्याला मिक्स अशा प्रकारच्या भाषा वापरल्या जातात. तसेच मोबाईलच्या वापरामुळे पूर्वापार चालत आलेल्या संवादासंबंधीच्या शिष्टाचारात पण बदल झाला आहे. संवाद कसा करावा हे जे नियम होते त्यातही बदल झालेला आहे. आजच्या काळामध्ये बदल होताना दिसतोय. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि जागतिकीकरणाचा देखील संस्कृतीवर परिणाम होताना दिसतोय. म्हणजे ह्याचाही संस्कृतीवर परिणाम होतोय. जेव्हा जगभरातील व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकमेकांच्या संस्कृतीवर परिणाम होऊन नवीन बहुसंस्कृती निर्माण होते. आता पहा, जग एक खेडं झालं आहे. जागतिकीकरणाचा काळ आहे. जगातल्या सगळ्या व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये जातात. आता पहा, युक्रेनचा जो हल्ला झालेला आहे तिथे हजारो भारतीय विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले होते. म्हणजे तिथली संस्कृती इथं येणार, इथली संस्कृती तिथे जाणार, असं एकमेकांच्या संस्कृतीवर परिणाम होऊन नवीन संस्कृती तयार होते, बहुसंस्कृती. त्याचबरोबर आधुनिक शिक्षण व ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यामुळे व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक होतो, मोठा होतो. व्यापक दृष्टिकोन होतो व्यक्तीचा. जितकं जास्त शिक्षण, जितकं जास्त ज्ञान, जितकं जास्त फिरणं, प्रवास, यातून ते व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक होतो. जुन्या चालीरीती व परंपरांचा ताठरपणा कमी होऊन त्यात बदल घडून येतो. मग जुन्या चालीरीती, परंपरा काळानुसार ज्या टाकाऊ असतात त्या टाकून दिल्या जातात. म्हणजे त्या परंपरांच्यामध्ये बदल घडून येतं, नवीन स्वीकारलं जातं. अशा प्रकारे ही संस्कृतीचं वैशिष्ट्य.
जरी संस्कृतीमध्ये सतत परिवर्तन होत असले तरी परिवर्तनाची गती प्रत्येक संस्कृतीसाठी वेगवेगळी. म्हणजे हे परिवर्तन कुठे जास्त वेगात होईल तर कुठे कमी प्रमाणात होईल. धर्मानुसार, जातीनुसार आणि समाजाच्या गटानुसार देखील परिवर्तनाचा वेग ठरतो. परिवर्तन होत असलं तरी त्याची गती वेगवेगळी असणार. 8वं वैशिष्ट्य, समाज परत्वे संस्कृती बदलते. प्रत्येक भिन्न भिन्न समाजाची संस्कृती भिन्न. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते. त्यातील मूल्य, परंपरा, रूढी, विचारप्रणाली, धर्म, श्रद्धा, पद्धती एका संस्कृतीसाठी समान असल्या तरी इतर संस्कृतीपेक्षा वेगळ्या असतात. म्हणजे काही काही गोष्टी समान असतात पण काही गोष्टी वेगळ्या असतात. उदाहरणार्थ खानपान, खाण्यापिण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, शिष्टाचाराच्या पद्धती, स्वागत करण्याच्या पद्धती या प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या आहेत. नंतर पोशाखाच्या पद्धती त्या त्या सामाजिक परिस्थितीतून बदलत असतात. जसा समाज आहे त्यानुसार त्या बदलतात. 9वं वैशिष्ट्य, संस्कृती ही एकात्मक असते. संस्कृतीचे विविध घटक हे परस्पर पूरक, परस्पर संबंधित व एकात्मक स्वरूपाचे असतात. पहा की परस्पर पूरक अशा प्रकारचे हे घटक आहेत, एकमेकांशी संबंधित आहे. असं स्वतंत्र कोणताही घटक नाही, टोटल एकात्मक असते. उदाहरण पाहू. एखाद्या समाजातील मूल्यव्यवस्था ही त्या समाजातील नैतिकता, धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा इत्यादी सांस्कृतिक पैलूंशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. आणि मग समाजाची जी व्यवस्था आहे ती या सगळ्या बाबींशी जोडलेली असते, एकमेकांशी संबंधित. एक तत्व स्वतंत्र असं मानता येत नाही. 10वं वैशिष्ट्य आहे, भाषा ही संस्कृतीचे प्रमुख वाहक आहे. जसं ड्रायव्हर कंडक्टर असतो की नाही, कंडक्टरला वाहक म्हणतात, तशा प्रकारची संस्कृती आहे. आपण केवळ वर्तमानातच नाही तर भूत आणि भविष्यकाळातही वावरत असतो. म्हणजे भविष्यातली स्वप्न पाहतो, वर्तमानात जीवन जगतो आणि भूतकाळातल्या गोष्टी आठवत राहतो. म्हणून 3ही काळांचा इथे उल्लेख आहे. भूतकाळात शिकलेल्या गोष्टी पुढे आणण्यासाठी भाषा मदत करते, मागच्या गोष्टी पुढे येतात. प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट अशी भाषा असते व त्या संस्कृतीतील सर्व सदस्यांना ती भाषा अवगत असते. इतर अनेक मार्गांनी संस्कृतीचे हस्तांतरण होत असले तरी भाषा हे प्रमुख माध्यम आहे की ज्यांच्या मार्फत संस्कृतीचे हस्तांतरण मोठ्या प्रमाणावर होते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी संस्कृती जाते त्याला सगळ्यात महत्त्वाचं माध्यम किंवा वाहक आहे ती भाषा आहे. भाषा कंडक्टर, ड्रायव्हर आहे की ती पुढच्या पिढीकडे घेऊन जाते संस्कृतीला, असा याचा अर्थ. अशा प्रकारे ही संस्कृतीची 10 वैशिष्ट्ये आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संस्कृतीचे महत्त्व अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.